तर पर्पल कॅप साठी सागर पाटील ज्याच्या नावे 66 धावा आहेत आणि जगदीश पाटील याच्या नावे 63 धावा आहेत. कारण या सामन्यामध्ये सागर पाटील 4 धावा जोडल्या गेल्या. तर पर्पल कॅपचा मानकरी सागर पाटील यांनी सुद्धा स्टेजवर यायचंय. विकी अनंत स्पोर्ट्स संघाचा विकी ज्याच्या नावे 7 विकेट्स. तर मी विनंती करतो रामभाऊ पाटील आपण विकी याला ती कॅप प्रदान करायचे. पंकज पाटील याच्या माध्यमातून कॅप दिल्या गेल्यात. पंकज पाटील आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय. पंकज पाटील आपण ज्या पर्पल कॅप आहेत त्या आमच्यापर्यंत तर आम्हाला सूचना येते आपण सॉरी आपण ही मॅच झाल्यानंतर आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. तर जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज बिपिन आणि पहिला चेंडू एक अतिरिक्त धाव, दुसऱ्या चेंडूवर एक अतिरिक्त धाव जोडली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 3. तर जाऊया मैदानामध्ये. गोलंदाज बिपिन गोलंदाजासाठी सज्ज आहे आणि फलंदाज नॉन स्ट्राइक एंडला रोहित आणि स्ट्राइकला जतीन. गोलंदाज बिपिन बॉलिंग मार्क. आता मात्र एकट्या उद्ध्वस्त फलंदाज बाद. बॅक टू डगा. सज्ज होतो गोलंदाज बिपिन. बॉलिंग मार्क वर सज्ज होतोय फलंदाज. सुंदर क्षेत्ररक्षण. एक धाव कंप्लीट केली गेली आणि धावफलक पुढे सरसावतोय, जाऊन पोहोचतोय 9 या आकड्यावर. आपण पाहतोय जीपीपी प्रीमियर लीग 2021 मधला हा 4था सामना. मधुमंजुला 11 विपक्ष विहान 11. मधुमंजुला 11 संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. आता मात्र डाव्या हाताचा बाद चेंडू. एक अतिरिक्त धाव जोडली जाते धावफलकावर. धावफलक पुढे सरसावतो, जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावर. एक गड्याच्या मोबदल्यात धावफलक आपण पाहतोय 10. आपण जे प्रेक्षक घरी असतील त्यांनी युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहू शकता. आता मात्र मिसफील्ड होत आहे आणि चेंडू
दुसरं षटक प्रगतीपथावर आपण पाहतोय. एक अनुभवी गोलंदाज किरण पाटील बॉलिंग मार्कवर आणि सज्ज फलंदाज स्ट्राईक एंडला परेश. आता मात्र चेंडू उंचावर गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि सुंदर झेल दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडला जातोय नयन याच्या माध्यमातून. संघाचा तर किरण पाटील साठी एक सुवर्ण संधी. आपण मैदानात खेळपट्टीवर 3 स्टंप पाहतोय. तर जर आपण मधला स्टंप उडवला तर मदन पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आमच्याकडे जमा झालंय. क्रिकेटचे हेच महत्व असतंय. प्रोत्साहन दिलं जातंय गोलंदाजाला फलंदाजाला आणि आपलं कौशल्य दाखवण्याचं एक प्रोत्साहन दिलं जातोय. तर मदन पाटीलच्या माध्यमातून किरण पाटील साठी जर आपण मिडल स्टंप उडवला तर 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल मदन पाटील यांच्या माध्यमातून. सज्ज गोलंदाज बॉलिंग मार्कवर किरण पाटील. स्ट्राईकला असेल जगदीश. निर्धावची सांगता करतोय. सुंदर गोलंदाजी करतोय किरण पाटील. सध्याच्या मोसमात आपण पाहिलं असेल बीएमसीच्या माध्यमातून अनेक सामने त्याच्या माध्यमातून खेळले जातात आणि त्याचा एक अनुभव इथे सुद्धा दाखवून देतोय या जीपीपी प्रीमियर लीग सामन्यामध्ये. सज्ज गोलंदाज बॉलिंग मार्कून किरण पाटील. स्ट्राईक एंडला जगदीश. एक सन्मान देतोय. चांगली गोलंदाजी होते तर हलक्या हाताने खेळून काढतोय. एक धाव कंप्लीट केली जाते आणि धावपळकावर धावा जोडल्या जाते 15. 2 गड्याच्या मोबदल्यात आपण धावपळक पाहतोय 15. पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज किरण पाटील. आता मात्र चेंडू जातोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक तैनात केलाय. थोडस फंबल करत होता तोपर्यंत मुभा होती दुसरा धाव अर्जित करण्याची आणि 2 धावा धावपळकावर जोडल्या जातात. धावपळक पुढे सरसावतो जाऊन पोहोचतोय 17 या आकड्यावर 2 गड्याच्या मोबदल्यात. सज्ज होतो गोलंदाज बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय जीपीपी प्रीमियर लीग 2021. आता मात्र थोडस भरकटतोय. डाव्या एसटीचा बार चेंडू. पंचांच्या हात समान रेषेमध्ये एक अतिरिक्त धाव मिळते. धावपळ पुढे सरसावतो 1 ने जाऊन पोहोचतो 18 या आकड्यावर. पुन्हा एकदा अतिरिक्त रूपाने एक धाव जोडली जाते धावपळकावर. धावपळ पुढे सरसावतो जाऊन पोहोचतोय ते 19 या आकड्यावर. 2 गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या आपण पाहतोय 19. दुसरं षटक प्रगती पथावर किरण पाटील. सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. आता मात्र कमबॅक करतोय आणि निर्धावची सांगता करतोय. बाकीचं काम करतोय यष्टीरक्षक पंकज पाटील. पुन्हा चेंडू दिला जातोय किरण पाटील यांच्या हातामध्ये. सज्ज होतो गोलंदाज बॉलिंग मार्कवर. जर किरण पाटीलचा विचार केला तर मंकी विकेट साठी एक चाणक्य गोलंदाज मानला जातो. आतापर्यंत त्याच्या नावे 5 मंकी विकेट जोडल्या गेल्यात. आडगापाडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून 3 मंकी विकेट आणि या जीपी प्रीमियर लीग मध्ये 2 विकेट त्याने मंकीच्या स्वरूपात प्राप्त केलेत. तर इथे अंगावर आदळतो चेंडू लेग बायच्या स्वरूपात एक धाव कंप्लीट केली जाते आणि धावसंख्या पुढे सरसावते जाऊन पोहोचते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 या आकड्यावर. तर मी विनंती करतोय रामभाऊ पाटील
की पुढील 3 षटकाचं समालोचक भार आपण सांभाळायचंय. तिसरा षटक प्रगतीपथावर. धाव संख्या झालेली होती 20. साधारण षटकामागे 2 धावाची सरासरी चालू आहे. आता गोलंदाजीची धुरा सांभाळले पंकज यांनी. अतिशय अनुभवी आणि खरोखरच मागच्या मॅच मध्ये सुद्धा अतिशय नावाजण्यासारखी अशी त्यांनी गोलंदाजी केली होती. पहिला चेंडू मला वाटतंय बाद झालेला आहे. फलंदाज बाद. साठी एक सुवर्ण संधी आहे. आपण जर मिडल स्टंप जर उडवला तर 100 रुपयाचं पारितोषिक मदन पाटील यांच्याकडून जमा झालेला आहे. मिडल स्टंपचा वेध घ्या. फलंदाजीसाठी जातोय तो रोशन. पंकज पाटील आपल्या षटकातला पुढचा चेंडू रोशन याच्यासाठी. त्याच पद्धतीचा चेंडू परंतु रोशन यांनी स्थिरावले होते डोले बॉलवर चेंडूवर, त्याच्यामुळे त्याने बरोबर चेंडू हेरून कट केलेला आहे 1 धावेसाठी. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 21. जगदीश आपल्या संघाचा संघनायक, आपल्या संघाचा आधारस्तंभ, डाव्या हाताने फलंदाजी करणारा जगदीश. पंकज याच्या पुढच्या चेंडूचा सामना करेल. पंकज याचा पुढचा चेंडू आखू टप्प्याचा चेंडू आणि कट केलेला आहे. हुक मारण्याचा प्रयत्न केला, थोडासा बॅटची कट घेऊन चेंडू डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. 1 धावेची वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 22. तिसरं षटक प्रगती पथावर. पंकज पाटील हा अतिशय अनुभवी असा गोलंदाज. आपल्या षटकातला पुढचा चेंडू जगदीशाला थोडासा अंपायर आणि चेंडू निर्धाव गेलेला आहे. अंपायर यांच्याकडून कुठल्याही आम्हाला सूचना नसल्यामुळे निर्धावाचा हा चेंडू गेलेला, कुठल्याही प्रकारची धाव झालेली नाही. धावसंख्या स्थिरावली ती 23 वर 22 वर. पंकज याचा पुढचा चेंडू आणि सामना करीत तो जगदीश. फुलटॉस चेंडू कट केलेला आहे. पाहूया काय होतंय. मला वाटतंय हा खणखणीत चौकार. जगदीश याच्या बॅट मधून निघालेला हा खणखणीत चौकार. पंकज याचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो जगदीश. काल सुद्धा आपण पाहिलं जगदीशाला फुलटॉस गेल्यानंतर तो सीमारेषे बाहेर चेंडू धाडित होता. कट केलेला चेंडू पाहूया काय होता. 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे आणि क्षेत्ररक्षण व्यवस्थित झाल्यामुळं त्याने आपल्या विचार बदललेला. 1च धावेवर समाधान मानतोय तो जगदीश. हे षटक इथं संपलेलं आहे. तिसऱ्या षटकांती धावसंख्या झालेली ती 27. तर इथे शुभेच्छा येतात. जीपीपी प्रीमियर लीग 2021 नरेश गायकर पडगा यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात. धन्यवाद नरेश गायकर. पुढचा षटक घेऊन येतो तो बिपिन. वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथं षटक. मला वाटतंय
बॅटिंग पॉवर प्ले कंपल्सरी घ्यावी लागणार आहे, कारण चौथं षटक सुरू आहे. रोशन आणि जगदीश मैदानात खोलवर पायरो आपल्या संघासाठी एक चांगली धाव संख्या उभारावी या उद्देशाने आता 2 षटकात आपली सारी शक्ती पणाला लावणार आहेत. एकंदरीत जगदीश हा आपल्या संघाचा खरोखरच एक आधारस्तंभ, ऑलराऊंडर खेळाडू, आयकॉन खेळाडू आणि खरोखरच क्रिकेटच्या बाबतीत अतिशय अल्पावधीतच त्यांनी ज्ञान मिळवलेलं आहे. बिपिन यांचा पुढचा चेंडू आणि पहिला चेंडू मला वाटतं वाईट अंपायर यांनी आमच्याकडे इशारा केलेला आहे. अतिरिक्त एक धाव, धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 28. बिपिन यांचा पुढचा चेंडू आणि सामना करेल तो जगदीश. आणि जगदीश यांनी बॅटच्या बरोबर मधोमध हा चेंडू घेतलेला आहे आणि धाडलेला सीमारेष. हा चेंडू सुद्धा वाईट चेंडू, अतिरिक्त एक धाव. याच्या पुढचा जो सामना होईल जीवांस 11 आणि पीयूष 11 या 2 संघामध्ये होईल. ही इनिंग आटोपल्यानंतर दोन्ही संघाच्या नायकांनी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. जीवांस 11 आणि पीयूष 11 याच्या पुढचा सामना. बिपिन यांचा पुढचा चेंडू आणि सामना करीत तो जगदीश. कट केलेला चेंडू, मला वाटतं एक धाव धावून पूर्ण केलेली आहे. हा बोला. ठीक आहे, मी थोड्या वेळात फोन करतो. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती 36. बॉल व्यवस्थित मारता येत नाही म्हणून तो उजव्या एष्टी बाहेरचा मारा करतोय आणि बिपिन याला उजव्या एष्टी बाहेरचे चेंडू व्यवस्थित न मारता आल्यामुळे दोन्ही चेंडू निर्धाव गेलेले आहेत. बिपिन यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो रोशन. रोशन याचा मिडल स्टंपचा चेंडू आणि त्यांनी कट केलेला आहे 1 धावेसाठी. 1 धाव धावून पूर्ण केलेले आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली आहे ती 37. पुढचा चेंडू आणि सामना करील तो आपल्या संघाचा सर्वेसर्वा जगदीश आणि तेवढाच अनुभवी आपल्या संघाचा सर्वेसर्वा बिपिन हा गोलंदाजीसाठी. बिपिन यांचा पुढचा चेंडू आणि सामना करेल तो जगदीश. साठी फार मोठे एक अनमोल योगदान दिलेलं आहे. 3 धावा तुम्ही वाचवलेल्या आहेत. खरोखरच संघासाठी फार अनमोल एक योगदान म्हणावं लागेल. इथं 4थं षटक संपलेलं आहे. 4थ्या षटकांती धावसंख्या झालेली ती 38. अगदी खरोखरच आपण पाहतोय जीपीबी प्रीमियर लीगच्या माध्यमातून धावसंख्या धावपळकावर लागली गेली ती 38. 3 गड्याच्या मोबदल्यात आपण धावसंख्या पाहतोय. 4 षटका समाप्तीनंतर आता शेवटचं षटक या इनिंगचा अंतिम षटक असणार आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा लावाव्या लागतील आणि या षटकामध्ये जर चांगली गोलंदाजी झाली तर रोख लावू शकतो समोरच्या फलंदाजी करणाऱ्या फलंदाजावर. चेंडू उंचावर गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव प्रकार लागली गेली आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 39 या आकड्यावर. तर मी विनंती करतोय जीवांश 11 संघाचा कर्णधार आणि पीयूष 11 संघाचा कर्णधार आपण ही इनिंग संपल्यानंतर टॉस बॉक्स मध्ये लगेच जोडायचंय. पुढचा चेंडू
गोलंदाज आहे आकाश. आकाश आणि मला वाटतं हा खणखणीत चौकार. जगदीश याच्या बॅट मधून निघाला. आपल्या संघाची पडझड होत असताना जगदीश ठामपणे आपल्या मैदानात उभा आहे. सँडी यांचा पुढचा चेंडू, परंतु त्यांचा थोडासा अंदाज चुकलेला आहे धावपट्टीवरचा, त्याच्यामुळे ते परत जात आहेत. सामना करील तो जगदीश. आकाश कट केलेले चेंडू पाहूया काय होत आहे. एक धाव धावून पूर्ण केलेले आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि मला वाटतं हा रनआउट झालेला आहे, परंतु आपल्याला स्ट्राईक पाहिजे या दृष्टीने. आकाश यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो जगदीश. आकाश यांचा पुढचा चेंडू आणि जगदीश यांनी स्ट्रोक घेतलेला आहे. पाहूया काय होते. आणि हा खणखणी षटकार लेग साइडला मारलेला हा. आकाश यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो जगदीश. वाईट आणि डिक्लेअर झोन म्हणजे 2 धावा. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 52. आकाश यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो जगदीश. हा चेंडू सुद्धा त्याच पद्धतीचा मला वाटतं अंपायर यांनी वाईट दिलेला आहे आणि अंपायरला कुठलीही तकलीफ न झाली, कारण चेंडू फारच बाहेर असल्यामुळे अंपायरचे हात ऑटोमॅटिक समान रेषेत आले आणि अतिरिक्त एक धावसंख्या झालेली ती 53. जगदीश हा ठामपणे मैदानात उभा. शेवटचं षटक हाताळतोय तो आकाश आणि शेवटच्या षटकातले काही चेंडू बाकी. जगदीश यांनी त्याच पद्धतीचा मारलेला फटका पाहूया काय होता. आणि हा खणखणी षटकार मला वाटतं आतापर्यंतचा अनुभव आहे. जगदीश याच्या टप्प्यात जर चेंडू आला तर पूर्ण ताकदीनिशी तो सीमारेषे बाहेर धाडतो. धावसंख्या झालेली ती 59. मला वाटतं आजच्या दिवसातली सर्वोत्तम धावसंख्या म्हणावी लागेल. आजच्या दिवसातली सर्वोत्तम धावसंख्या 59. आकाश यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो जगदीश. उंच उडालेला चेंडू पाहूया काय होत आहे. मला वाटतंय आणि हा झेल जगदीश हा झेल बाद झालेला आहे. धावसंख्या झालेली ती 59 आणि 60 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते विहान 11ला, मधु मंजुला 11ने. हॅलो हॅलो जगदीश यांनी आपल्या संघासाठी अतिशय मोलाचं असं सहकार्य केलेले आहे. आमचे
33 धावांची अनमोल अशी खेळी त्यांनी साकारलेली आहे. हॅलो. तर मी विनंती करतोय जीवन शिलवान संघाचा कर्णधार आणि पियुष शिलवान संघाचा कर्णधार दोन्ही संघ नायकांनी टॉस बॉक्स मध्ये जोडायचंय. आणि मी विनंती करतोय विजय शेलार आणि श्याम पाटील आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये जोडायचंय. या सामन्याचे नाणेफेक तुमच्या हस्ते करायचे. तर जीवन शिलवान संघाचा कर्णधार आणि पियुष शिलवान संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचंय. पियुष इलेव्हन संघाचा कर्णधार प्रतीक पाटील आमच्या समेत जोडला जातोय. तर जीवांश इलेव्हन संघाचा कर्णधार उमेश पाटील आपण तर आमचे पाहुणे विजय शेलार आणि श्याम पाटील आमच्या समेत जोडले जात आहेत. तर मी विनंती करतोय श्याम पाटील साहेबांना का आपण या सामन्याचं नाणेफेक करायचंय. तर कॉल करणारे जीवन शिल्वा संघाचा कर्णधार सचिन पाटील काटा असा कॉल आलाय आणि नाणेफेक जिंकली पियुष इलेव्हन संघानं. तर मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तर नाणेफेक जिंकली प्रथम काय निर्णय असेल. फिल्डिंग क्षेत्ररक्षण निवडलंय समोरच्या संघाला किती धावापर्यंत रोखण्याचा तुमचा मानस असणार आहे. 40 पर्यंत. तर कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा त्यांचा मानस असणार. मी जातोय जीवन शिलवान संघाचा कर्णधार सचिन आपण नाणेफेक हरली प्रथम फलंदाजी करायची किती धावफलकावर लावण्याचा तुमचा मानस असणार आहे. 50 प्लस असेल. 50 धावा लावण्याचा मानस असणार आहे. तुमच्याकडे असे कोणते फलंदाज असतील ते 50 पार करू शकतात. तुषार, उमेश भाऊ, सुनील भाऊ. तर त्यांच्याकडे चांगले फलंदाज आहेत 50 पेक्षा जास्त धावफलकावर लावू शकतील. तर बेस्ट ऑफ लक दोन्ही कर्णधारांसाठी. येथे नाणेफेक झाली पियुष शिलवान विपक्ष जीवन शिलवान. पियुष शिलवान संघाने नाणेफेक जिंकली प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. जातोय माझे सहकारी समालोचक रामभाऊ पाटील. सामन्याला सुरुवात झालेली आहे. सचिन यांचा पहिला चेंडू आणि पंकज मला वाटतं पहिला चेंडू त्यांनी अतिरिक्त असा टाकलेला आहे. अतिरिक्त एक धाव अतिरिक्त चेंडू टाकावा लागणार आहे. पंकज स्ट्राईक आणि नॉन स्ट्राईकला यतीश. सचिन यांचा पहिलं षटक आणि पहिल्या षटकातला पहिला चेंडू वाईट त्यांनी टाकलेला आहे. पंकज यांनी दुसरा चेंडू टचकलेला आहे. पाहूया काय होत आहे. आणि मला वाटतं एक धाव धावून पूर्ण केलेली आहे. आणि मला वाटतं पंकज यांची विकेट गेलेली आहे इथं. कारण यतीश यांनी धावण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. कारण चेंडू विकेट फिल्डरने ताबडतोब आपल्या काव्यात घेतलेला होता त्याच्यामुळे तो धावला नाही. आणि इथं पहिला जो हादरा बसतो पंकजच्या रूपाने तो मधुमंजिला 11 संघाला. आणि आता पंकजची जागा भरून काढतो तो रितेश रुदेश. सचिन यांनी दुसऱ्या चेंडूवर आपल्याला एक यश मिळवून दिलेलं आहे. वास्तविक तसं बघायला गेलं तर परेश याला शुभेच्छा द्यायला पाहिजेत. कारण त्यांनी अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण केलेलं होतं. अचूक फेकी. सचिन मला वाटतंय काल थोडासा दुखावला गेलेला होता आणि अजून त्याला त्रास होतोय. परंतु क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट हीच एक भावना असल्यामुळं मला वाटतंय दुसरा चेंडू योग्य फेकी अचूक टप्पा त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची धाव घेता आलेली नाही. निर्धाव असा हा चेंडू गेलेला आहे. कुठल्याही प्रकारची धाव नाही. धाव संख्या 1. सचिन यांचा पुढचा चेंडू आणि रुदेश याला हा सुद्धा चेंडू व्यवस्थित मारता आलेला नाही. खरोखरच सचिन याची जी गोलंदाजी आहे ते अतिशय चांगली म्हणावी लागेल. कारण समोरच्या फलंदाजाला त्यांनी कायमचा बांधून ठेवलेला आहे. साधारण त्याचा एक अंदाज केलेला आहे
आणि त्या योग्य टप्प्यावर तो गोलंदाजी करतोय. हा पिच चेंडू उजव्या यष्टी बाहेरचा आणि अतिरिक्त एक धाव. वाईट चेंडू, धावसंख्येत वाढ. ज्या 2 धावा झालेल्या आहेत दोन्ही अतिरिक्त धावा आहेत. आतापर्यंत सचिनने जे षटक टाकायला सुरुवात केलेला आहे अतिरिक्त 2 धावा दिलेल्या आहेत. म्हणजे बॅटच्या साह्याने अजून धावसंख्या ओपन झालेली नाही आणि पहिला चेंडू बॅटच्या साह्याने डिक्लेअर झोन मध्ये एक धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ते 3. साठ धावांचा आव्हान. म्हणजे साधारण षटकामागे 12 धावांची जी सरासरी आहे ती राखावी लागणार आहे मधु मंजुला 11 संघाला. हा चेंडू उंच मारलेला पाहूया काय होतंय आणि हा झेल उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे आणि पहिला दुसरा हादरा बसतो. फलंदाजीसाठी स्ट्राईकला आहे तो यतीश. सचिन यांचा पुढचा चेंडू यतीश यांच्यासाठी आणि यतीश यांनी उंच मारलेला चेंडू पाहूया काय होतंय. मला वाटतंय आणि यतीश सुद्धा झेलबाद झालेला आहे. त्याची बॅटची वरची कड घेऊन चेंडू उंच उडाला होता आणि क्षेत्ररक्षकाने कुठलीही चुकी केली नाही कारण फार खंदा फलंदाज त्याच्यामुळे त्याने जीवाचं रान करून त्याची कॅच पकडलेली आहे. यतीशची जागा भरून काढतोय तो बिपिन, आपल्या संघाचा संघनायक. कारण जगदीश यांनी आपल्या संघासाठी 33 धावांची खेळी साकारली होती आणि धावसंख्या 59 वर नेऊन पोहोचवली होती. सुरुवाती षटकात त्यांची सुद्धा अशीच परझड झालेली होती परंतु जगदीश यांनी शांत डोक्याने आपल्या धावसंख्येला आकार दिला आणि धावसंख्या 59 वर नेऊन ठेवलेली होती. दुसरं षटक घेऊन आलाय तो जतीन. सामना करील तो बिपिन. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक. थोडासा उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू अंपायर यांनी वाईट करार दिलेला आहे आणि त्याच्यामुळे अतिरिक्त एक धाव. मला वाटतं ते 4 धाव संख्या झालेल्या आहेत त्याच्यात 3 धावा या अतिरिक्त आहेत. जतीन यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो बिपिन. हा चेंडू डाव्या यष्टीवरून गेला, यष्टीच्या बाजूने गेला त्याच्यामुळे अंपायर यांनी परत हा चेंडू वाईट दिलेला आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती 5. 3 बाद 5. जतीन यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो बिपिन. बिपिन यांनी कट केलेला चेंडू पाहूया काय होत आहे आणि एकच धाव. प्रतीक यांनी हा चेंडू व्यवस्थित अडवलेला आहे. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती 3 बाद 6. जतीन यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो जयेश.
काल जयेशची बॅट तलपताना आपण पाहिली होती. कुठल्याही प्रकारची धाव झालेली निर्धाव असा हा चेंडू टाकलेला आहे जतीन यांनी. निर्धाव असा हा चेंडू गेलेला आहे. धावसंख्या स्थिरावली 6 वर. जतीन यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो जयेश. जयेश याने उंच मारलेला हा फटका पाहूया काय होतंय. आणि एक धाव धावून पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव सुद्धा धावून पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 8. दुसरं षटक प्रगतीपथावर. अनिल पाटील यांनी जर कॅच घेतली तर मदन पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. अनिल पाटील आपण जर एखादा झेल पकडला तर आपल्याला 100 रुपयाचं पारितोषिक मदन पाटील यांच्याकडून लावण्यात आलेलं आहे. मला वाटतं मदन पाटील हे प्रत्येक सामन्यात कुठला ना कुठला बक्षीस लावतात, पण तो अतिशय सुपीक डोक्याने ते बक्षीस लावित असतात. जतीन पुढचा चेंडू बिपिन साठी. हा चेंडू डाव्या एष्टी बाहेरचा आणि अंपायर यांनी वाईट दिलेला आहे. अतिरिक्त धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती 10. मला वाटते साधारण 12 धावांचं आव्हान एका षटकामागे. जतीन यांचा पुढचा चेंडू. हा चेंडू त्याच पद्धतीचा आणि अंपायर यांनी वाईट दिलेला आहे. मला वाटतं वाईटची खैरात होते किंवा अतिरिक्त धावांची खैरात आणि मधु मंजुला स्पोर्टला एक खरोखरच एक तोफा किंवा एक भेट म्हणून अतिरिक्त धावांची त्यांनी खैरात लावलेली आहे. हा चेंडू आणि कटकलेला पाहूया काय होत आहे. आणि मला वाटतं हा एक धाव धावून पूर्ण केलेली आहे आणि एकच धावेवर समाधान. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ती आहे 11, 13, 12 सॉरी 12. जयेश जतीन यांच्या पुढच्या चेंडूचा सामना करील. हा सुद्धा चेंडू उंच उडालेला पाहूया काय होतंय. आणि मला वाटतंय सचिन याच्या हातून हा झेल सुटलेला आहे. एक धाव धावून पूर्ण केले, दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव सुद्धा धावून पूर्ण केलेली आहे. मला वाटते हा झेल सुद्धा सुटलेला आहे, कारण मी मागाशीच म्हटलो सचिन हा कालच दुखापतग्रस्त खेळाडू झाला होता आणि आज सुद्धा त्याची चणचण त्याला भासते. मला वाटतं थोडस पायाला दुखापत झाल्यामुळं ते दुखणं अधूनमधून त्याला त्रास देत आहे, परंतु जिद्द सोडत नाही असा हा जिद्दी खेळाडू. मला वाटतं हे दुसरं षटक संपलेलं आहे आणि तिसऱ्या षटकाची सुरुवात होणार आहे. मला वाटतं तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो जगदीश. धावसंख्या झालेली ती 14. 2 षटकांती धावसंख्या झालेली ती 14. जगदीश यांचा वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं षटक. उंच मारलेला फटका पाहूया काय होतंय. मला वाटतंय हा झेल इथं टिपलेला आहे आणि बिपिन याची खेळी संपुष्टात. आता नवीन खेळाडू मैदानात उतरतोय तो आकाश. मला वाटतं आकाश याच्या शेवटच्या षटकामध्ये जगदीश यांनी 23 धावा कुठून काढल्या होत्या.
कट केलेला चेंडू ऑफ साईडला, एक धाव धावून पूर्ण केलेली आहे आणि दुसऱ्या धावेसाठी धावतायत. थोडीशी रिस्क आहे परंतु दुसरी धाव सुद्धा सुरक्षित पूर्ण केलेली आहे जयेश यांनी. धावसंख्येत वाढ, धावसंख्या झालेली ती 16. तिसरं षटक प्रगतीपथावर. जगदीश यांचा पुढचा चेंडू आणि उंच मारलेला चेंडू पाहाय काय होत आहे. पुन्हा त्याच जागेवर झेल गेलेला आहे आणि त्याच पद्धतीने झेल पकडलेला आहे. आकाश आणि राजेश हा मैदानात. तसा बघायला गेला तर राजेश हा जुना जाणता खेळाडू. मी त्याला क्रिकेट खेळताना फार पूर्वीपासून पाहत आलेलो आहो. जगदीश यांचा पुढचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न केला परंतु कुठल्याही प्रकारचा फटका मारू शकलेला नाही. निर्धाव असा हा चेंडू गेलेला आहे. अनिल यांनी जर झेल घेतला तर मदन पाटील यांच्याकडून 99+1 म्हणजे 100 रुपये. जगदीश याच्या चेंडूवर उंच असा फटका मारलेला पाहूया काय होत आहे आणि मला वाटतंय हा खणखणीत चौकार. मला वाटतं हे तिसरं षटक इथं संपलेलं आहे. धावसंख्या झालेली आहे ती 21. 5 बाद 21. हे चौथं षटक. बॅटिंग पॉवर प्ले. खेळाडूंनी जरा लक्ष द्या. आपण जरा घाई करा कारण आपल्याला आजच्या दिवसात 10 सामने खेळवायचे आहेत. सचिन यांचा वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथा षटक आणि हा क्लीन बोल्ड. एलबी मला वाटतंय खरोखरच अचूक किरण पाटील यांनी जर षटकार मारला तर मदन पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं रोख पारितोषिक. किरण पाटील एक सुवर्ण संधी. सचिन यांचा पुढचा चेंडू आणि किरण पाटील यांनी मारलेला हा चेंडू पाहूया काय होतंय आणि एक धाव धावून पूर्ण केलेली. दुसऱ्या धावीसाठी धावतायत. दुसरी धाव सुद्धा धावून पूर्ण केलेली आहे. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 23. समोर धावांचा डोंगर उभा असताना 2 खंदे फलंदाज मैदानात अजून सुद्धा त्यांच्या अपेक्षा आहेत. आम्ही धावा चेस करू शकतो. किरण पाटील यांनी मारलेला चेंडू पाहूया काय होता आणि हा खणखणीत चौकार.
आणि सामना करील तो किरण. किरण यांनी षटकार मारल्यास 200 रुपयाचं पारितोषिक मदन पाटील यांच्याकडून. उत्साह जास्त होता परंतु विश्वास कमी असल्यामुळं अंपायर यांनी नॉट आउट दिलेला आहे किरण पाटील यांना. जगदीश यांचा सचिन यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील तो किरण. हा चेंडू त्याच पद्धतीचा उजव्या एष्टीवरून गेलेला हा चेंडू किरण पाटील यांनी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न केला कारण धावसंख्या मोठी असल्यामुळं त्यांना 1-2 धावेवर थांबावं लागणार नाही तर मोठेच फटके घ्यावे लागणार आहेत. सचिन यांचा पुढचा चेंडू आणि सामना करील किरण. आणि इथं हे षटक संपलेलं आहे. शेवटचं षटक आणि धावसंख्या झालेली आहे ती 27. 6 चेंडू आणि 33 धावा. 6 चेंडू आणि 33 धावा. राजेश पाटील आणि चेंडू अनिल यांच्या हातात सोपवलेला आहे. पहिला चेंडू उंच टोलवलेला आहे. अनिल पाटील चेंडू खाली जात आहेत आणि हा झेल सोडले. मला वाटतंय थोडासा तोल गेला त्यांचा. चेंडू हातामध्ये आला होता परंतु 100 रुपये आपल्याला पारितोषिक अगोदरच जाहीर झालेला आहे मदन पाटील यांच्याकडून. मदन पाटलांनी खिच्यात हात घातला होता परंतु आपण कॅच सोडल्यामुळे परत नोट खिच्यात गेलेली आहे. कुठल्याही प्रकारची धाव घेता आलेली नाही किरण पाटील यांना. डॉट बॉल गेलेला आहे. अनिल पाटील हे सुद्धा जुने जाणते खेळाडू. वाईट अतिरिक्त 1 धाव. अनिल पाटील यांचा पुढचा चेंडू आणि मला वाटतंय लेग बायची 1 धाव धावून पूर्ण करतायत. प्रत्येक झपकन चेंडूवर येतोय अडवतोय आणि एकच धावेवर समाधान मानावं लागतंय ते किरण पाटील यांना. औपचारिकता बाकी राहिलेली आहे. अनिल पाटील यांचा पुढचा चेंडू आणि सामना करेल राजेश पाटील. खोलवर टप्प्याचा चेंडू उजव्या एष्टीवरून गेलेला हा चेंडू खरोखरच अचूक टप्पा आणि चेंडू जरी विकेट नाही मिळाली तरी निर्धाव गेला पाहिजे या हेतूने गोलंदाजी करतात ते अनिल पाटील. आता मात्र उच्च टोलवलेला चेंडू पाहूया काय होतंय आणि 100 रुपयाचं पारितोषिक पटकावलेले ते अनिल पाटील यांनी. विशाल अनिल पाटील यांचा पुढचा चेंडू सामना करेल राजेश. किरण यांनी कट केलेला हा चेंडू पाहूया काय होत आहे. 1 धाव धावून पूर्ण केलेली आहे. परेशानी चेंडू अडवलेला आहे आणि मला वाटतंय षटकातला अंतिम चेंडू आणि या सामन्यातला सुद्धा अंतिम चेंडू म्हणावा लागेल अनिल पाटील यांच्याकडून. वाईट चेंडू अतिरिक्त 1 धाव. विशाल हा फलंदाजीसाठी मैदानात स्ट्राईकला येतो. विशाल अनिल पाटील यांचा पुढचा चेंडू आणि विशाल यांनी तटकावलेला आहे. पाहूया काय होत आहे. 1 धाव धावून पूर्ण केलेले आहे आणि मला वाटतं एकच धावेवर समाधान. इथं विहान 11 संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचं अभिनंदन, पराजित संघाचं कौतुक.